भटक्या विमुक्त जाती जमातीचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत। या समाजाच्या हक्क व सन्मानासाठी विविध मागण्या शासनाने तातडीने लक्ष घालून पूर्ण कराव्यात। याकरिता भटके विमुक्त हक्क परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक धनंजय ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। भटक्या विमुक्त जाती जमातीचे समाज व समाज बांधवांनी मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा काढून पाठिंबा दिला। केंद्रातील सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील समस्त भटके विमुक्तांचे सर्वेक्षण करणे, यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजना ग्रामीण व शहरी भागास लागू करणे, महाज्योती अंतर्गत परदेशी स्कॉलरशिपमध्ये MBBS अभ्यासक्रमांचा समावेश करणे, लोककलावंताच्या मानधनात वाढ करणे व लोककलावंत महामंडळाची स्थापना करणे, वसंतराव नाईक महामंडळास 500 कोटीचे अनुदान देणे, सर्कस मैदान अंबरनाथ येथील भटके विमुक्तांच्या वसाहतीचे पुनर्वसन करणे, धनगर समाजास लागू केलेल्या शैक्षणिक व वसतिगृह योजनेत भटके विमुक्तांचा समावेश करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे। मान बुलेटिनशी बोलताना प्राध्यापक धनंजय ओंबासे म्हणाले, भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांची पूर्तता होण्यासाठी उपोषण बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे। या उपोषणाचा हेतू महाराष्ट्रातले खरे वंचितांचे जे प्रश्न आहेत, जसे की त्यांना जातीच्या दाखल्यासाठीचा GR आम्हाला अपेक्षित होता इतिवृत्तानुसार, धनगर शिक्षण योजना जी आहे विद्यार्थ्यांची, त्या योजनेप्रमाणेच भटके विमुक्तांच्या अ, ब आणि ड मधील समाजाच्या विद्यार्थ्यांना तशाच स्वरूपाची योजना लागू करावी अशी मागणी आमची मुख्यमंत्र्यांच्या समोर होती। जी बैठक झाली होती त्या बैठकीतली। त्याचप्रमाणे सर्कस मैदान अंबरनाथ इथल्या घरांचा प्रश्न गेल्या 25 वर्षात सुटलेला नाही, तो पूर्णतः सुटला पाहिजे आणि पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या लोकांच्या घराचा प्रश्न सर्कस मैदानामध्येच सोडवला गेला पाहिजे असंही हक्क परिषदेची मागणी आहे। या लोकांच्यावरती होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याच्या कक्षेत आणणं अशी हक्क परिषदेची मागणी आहे। आमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी जी काही अडचणी येत आहेत त्यामुळे त्यांना क्रिमी लेअरची अट भटके विमुक्तातली सरसकट रद्द करण्यात यावी ही मागणी हक्क परिषदेची आहे। त्याचप्रमाणे PhDच्या विद्यार्थ्यांना जे 50% अनुदान दिलं जाते ते 100% बार्टीच्या धर्तीवरती OBC असेल VJT असेल या सगळ्यांना 100% अनुदान शासनाकडून मिळायला हवं आणि वसंतराव नाईक प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याची जी काही योजना होती ती त्वरित शासनाने वनारती या नावाखाली जे चालू करायचे आहे तीही चालू करावी अशी आमची मागणी आहे। आणि कास्ट व्हॅलिडिटीचा जो प्रश्न आजच्या तारखेला निर्माण झालेला आहे की उच्च शिक्षणामध्ये मुलं जे 11वी 12वी किंवा इंजिनिअरिंग इकडे ऍडमिशन घेत त्या तारखेलाच व्हॅलिडिटी त्या संस्थाकडून मागितला जातो, तर तसं न करता SBC ला जशी 6 महिन्याची अट दिलेली आहे त्या पद्धतीची 6 महिन्याची अट यांना देण्यात यावी अशी हक्क परिषदेची मागणी आहे। सबस्क्राइब करा, अपडेट रहा। मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहिवडी।